धन्यवाद धन्यवाद. गुरुविषयी असलेले हे महाराष्ट्रामध्ये विशाल साजन ही जोडी सुपरडुपर
देवा तुझ्या गाभाराला ते खाली गेले आवड घेऊन आवाज वाढवटीचे तुला जपणार आहे माझ्या राजाला अशी सुपरहिट गाणी त्यांनी दिली या महाराष्ट्राला आणि माझ्याकडनं गाऊन घेतली आणि क्षितिजनी गाणी लिहिलेली आहेत. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासमोर यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी देसाई साहेब आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित होतील अगदी 2 मिनिटांमध्ये. सर पत्रकारांच्या त्या लाईन मोकळ्या करून घ्या. मी विनंती करतो पत्रकारांसाठी आपण लाईन रिकामी करायची. ज्या लाईन आहेत त्या मोकळ्या करून घ्या. ज्या ज्या लाईन मध्ये पत्रकार बंधू आहेत त्यांना बसू द्या. विनंती आहे आपण सहकार्य करा. बसून घ्या हा आनंद तिथे गर्दी करू नका आता. गर्दी करू नका. शीतल पत्रकारांच्या लाईन मोकळ्या करा. पत्रकारांच्या कोणीही त्या समोरच्या नाही त्या मोकळ्या करा मला तिला रिकामी करू द्या. सगळ्यात पहिले कर 2 लाईन आहे. विनंती ह्यालाच सांग. बाल्कनी मधून सुद्धा कार्यक्रम छानपैकी पाहता येईल आपल्याला. बाल्कनीच्या बाजूस आणि खूप रिकाम्या जागा आहेत पाठीमध्ये सुद्धा. पत्रकारांसाठी मुख्य कार्यक्रमाला काही वेळातच या ठिकाणी सुरुवात होती. हॅलो आला शिंदेचा कार्यक्रम धन्यवाद. संगीतकार आदरणीय अमितराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. अवघ्या काही क्षणातच या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान सोहळा 2026 काही वेळातच या ठिकाणी संपन्न होतोय. आज पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या माध्यमातून हा आनंद गुरुपौर्णिमा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. त्या निमित्ताने आदरणीय सर्व शिक्षक मंडळी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातील शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हा एक दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी अनुभवत असताना नक्कीच प्रत्येक रसिक या सोहळ्याला आपल्या मनामध्ये जागा करून घेतो. मी पुन्हा एकदा विनंती करतो पत्रकारांसाठी आपण जागा करून द्या. वारंवार विनंती करायला लावू नका. पुणेकरी रसिक आहे, ऐकणारा आहे, छोटमोठे जरी असला तरी जागेसाठी भांडण करणारे आपण नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. पत्रकार बंधूंसाठी आपण जागा करून द्यायची आहे. विनंती आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा तीच विनंती करावीशी वाटते. आपण जाणकार आहात, शून्य आहात. पत्रकार बंधूंना डावलू नका. आपल्याला कधी ते डावलतील सांगता येत नाही. गुरुपौर्णिमेचा हा सोहळा मनात जपून ठेवावा हा सोहळा. दिव्य अकरावा व संस्कृत विठ्ठलाला मुळे आवडा विश्वात घोषण करणारे असे गुरुचे आपले सोहळे. पुणे नगरीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना मान्यवर दिग्गजांची हजेरी आज या पवित्र वास्तव्यामध्ये झालेली आहे. हो आहे. आणि काही वेळाने काही मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. एक महानायक आणि एक महागुरु या पुण्यनगरीमध्ये
या दोनही महागुरूंचं मनापासून स्वागत आहे. पुण्यातील आणि महाराष्ट्रातील शिष्य गणांच्या वतीने आयोजित केलेला आनंद गुरुपौर्णिमा महोत्सव असा हा देखणा सोहळा अनुभवण्यासाठी आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या सोहळ्याच्या माध्यमातून स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान सोहळा या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. साकी भाऊ मॅडम मॅडम चला ना आजच्या या कार्यक्रमासाठी निळ्याजवळ उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब उपस्थित झाले. जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूया. मनापासून धन्यवाद साहेब, आपण निळ्याजवळ तालुक्या ठिकाणी उपस्थित झाला. आपली उपस्थिती वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब. एक दोन मिनट
एक विनम्र सूचना आणि विनंती आहे रसिकांसाठी, कृपया जर आपल्याला बसायला जागा नसेल तर कृपया आपण बाल्कनीमध्ये जायचं आहे. आपल्या सगळ्यांसाठी जे उभे आहेत त्यांच्यासाठी बाल्कनी ओपन आहे, तर कृपया आपण बाल्कनीमध्ये जाऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा.